जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील विरचक धरणावर राज्याच्या पर्यटन विभागातून गंगापूर धरणाकाठी उभारण्यात आलेल्या पर्यटनाच्या धर्तीवर विरचक धरणावर बोट क्लबसह पर्यटन स्थळ विकास 5 कोटीच्या निधीतून साधणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितली आहे। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिवण नदीवरील विरचक धरणावर शहरातील शेकडो पर्यटक शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी धरणाच्या काठी फिरण्यासाठी जात असतात। त्या जागेवर भटकंती अथवा पर्यटन करण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी साठे बाकडे सुद्धा नसल्याने या गोष्टी लक्षात घेता आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना विनंती करून त्यांच्याकडे विरचक धरणाच्या विकासासाठी व पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी सुमारे 20 कोटीचा प्रस्ताव सादर केला होता, परंतु त्यातून सुरुवातीला 5 कोटीचा निधी हा पर्यटन विभागातून देण्यात आला असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे। त्यातून गंगापूर धरणावर ज्याप्रमाणे पर्यटन विभागाचा विकास करण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर विरचक धरणावर देखील बोट क्लब व गार्डनसह विविध पर्यटनाचे साधन, लहान मुलांसाठी खेळणे यासह विविध पर्यटकांच्या अनुषंगाने विकास करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। गंगापूर धरणावर तुमच्यापैकी कोणी जर गेला असेल तर अत्यंत चांगलं नियोजन तिथं झालंय। त्याच धर्तीवरती मी माझा स्वतःचा बी भलाई अतिक्रमणामध्ये असेल बंगला तिथं आहे, त्याच्यामुळे मला लोकांचं माहिती आहे। दर शनिवार रविवारी फार मोठ्या संख्येने नंदुरबार शहराचे लोक त्या ठिकाणी जातात, परिवारासह जातात आणि त्यांना बिचाऱ्यांना बसायला बाकडा सुद्धा तिथे नाहीये, पण तरी लोक जातात। त्या ठिकाणी एक चांगलं पर्यटन स्थळ निर्माण व्हावं याच्यासाठी माझा सरकारला, राज्य सरकारला प्रस्ताव होता। माझा प्रस्ताव साधारणतः 20 कोटीचा आहे, पण माझे मित्र आदरणीय शंभूराज देसाई हे मंत्री असल्याने त्यांना फक्त 5 कोटीपर्यंतचे अधिकार होते, म्हणून त्यांनी मला सांगितलं की भैया आपण तुकडे करू आणि पहिला फेज मंजूर करून देतो, तेवढं तुम्ही काम करा, मी दुसरा फेज मंजूर करून देईल। तर पहिल्या फेज मध्ये बोट क्लब, थोडंसं गार्डन असं सगळं करायचा आमचा विचार आहे। प्लॅन करायला दिलाय, प्लॅन आज उद्यामध्ये येऊन जाईल। त्याच्यानंतर मी साइट व्हिजिट करणार आहे विरचक धरणावर आणि नंतर टेंडरची प्रक्रिया सुरू होईल।